आमच्या पंढरपूर माझा व दैनिक रोकठोकच्या वाचकांना, दर्शकांना तसेच हितचिंतकांना दीपावली सणाच्या लाख लाख शुभेच्छा. विधानसभेच्या या रणांगणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाच्या मतदारांकडे लक्ष लागले आहे आणि मतदारांचे हे लक्ष मराठा समाजाचे योद्धे मनोज झरांगे पाटील काय सांगतात याकडेच आता त्यांचे कान आतुर झालेले दिसत आहेत. झरांगे पाटील आज आपला ठाम निर्णय घेण्याची शक्यता आहे. विधानसभेसाठी अर्ज परत घेण्याची 4 नोव्हेंबर ही तारीख फिक्स आहे. त्यामध्ये आता राजकीय पक्षाकडून तसेच मनोज झरांगे पाटील यांच्या पक्षाकडून तसेच महापरिवर्तन महाशक्ती आघाडीकडून जे अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाणी बंड झाल्याचे दिसत आहे. एकमेकांना आपल्याच पक्षातून आपल्याच राजकीय नेत्यांकडून विरोध होत असताना दिसत आहे. त्यामुळे आता या येणाऱ्या 4 दिवसामध्ये त्यांची समजूत काढण्यामध्ये कितपत यश येते हे आता बघावे लागणार आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता सकल मराठा समाजाचे योद्धे मनोज झरांगे पाटील यांचे आता वारे जोरात वाहू लागले आहे आणि त्यांनीही आपले सकल मराठा समाजाचे बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मग ज्या ठिकाणी त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी ते उमेदवार आपला राखतील व ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवार निवडून आणायचा आहे त्या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर करतील. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आता एवढेच आव्हान आहे. यावेळेस मात्र मनोज झरांगे पाटील म्हणतील तसंच मतदान मराठा समाजाने केले पाहिजे, नाहीतर तुमची ताकद मतदान रूपी काही नाही असे समजून आपल्याला आपल्या लेकराबाळांना आपल्या आयुष्यामध्ये जर भाकर द्यायची असेल तर फक्त यावेळेस मनोज झरांगे पाटील म्हणतील तसंच करावं लागणार आहे. कारण आपण देश स्वतंत्र झाल्यापासून 60 ते 70 वर्षामध्ये राजकीय नेत्यांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे गेलो आहे, परंतु एकाही राजकीय पक्षाने एकाही राजकीय नेत्याने आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केले नाही. छत्रपती शिवाजी राजेनंतर जर आपल्याला आपल्या मराठा समाजाला खंबीर कोणी साथ दिली असेल, खंबीरपणे जो मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिले असतील तर ते मनोज झरांगे पाटील आहेत. आणि तुम्ही पदरच्या पैशाने मोठमोठ्या लाखोंच्या कोटींच्या सभा करून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या गणित बुकामध्ये नोंद केली आहे, परंतु जर तुम्ही हीच ताकद मतदान रूपी पेटीमध्ये दाखवली नाही तर मराठ्यांची एकी नाही हे राजकीय पक्ष दाखवून देतील आणि तुमची किंमत शून्य करतील. त्यासाठी नसानसामध्ये रक्तामध्ये आता फक्त एकच तुमच्या मनामध्ये आले पाहिजे की आपण यावर्षी फक्त आणि फक्त समाजासाठी मतदान करायचे आहे. मग उमेदवार कोणीही असो, जर मनोज झरांगे पाटील यांनी सांगितले मी दगड उभा केला आहे, ह्या दगडाला मतदान द्या, तर दगड निवडून आणण्याची ताकद या समाजामध्ये आहे आणि ती आपण करून दाखवली पाहिजे. म्हणून फक्त 2024 ची निवडणूक ही मनोज झरांगे पाटील हे म्हणतील तसंच झाली पाहिजे असे मतदारांना आता मराठा समाजाकडून आवाहन करण्यात येत आहे.